मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहे जज, मॅजिस्ट्रेट आणि जस्टिस यातला फरक बघणार आहे. आता जज म्हणजे काय, मॅजिस्ट्रेट म्हणजे काय आणि जस्टिस म्हणजे काय. तर सर्वप्रथम आपण बघूया की किती प्रकारचे दावे असतात. तर आता कोर्टात केस जाणार तर कुठल्या प्रकारचा दावा आहे, तर त्याच्यात दोन प्रकारचे दावे येतात. एक सिव्हिल मॅटर येतं आणि क्रिमिनल मॅटर येतं. सिव्हिल मॅटरला दिवाणी मॅटर असंही म्हटलं जातं किंवा दिवाणी केस असंही म्हटलं जातं. क्रिमिनल जे मॅटर आहे त्याला फौजदारी केस असं म्हटलं जातं. आता दिवाणी केस असं का म्हटलं जातं सिव्हिल मॅटर, की त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट, पेटंट राईट, नंतर ट्रेडमार्क आणि हे कॉपीराईट किंवा आपले जे रेग्युलरचे कॉन्ट्रॅक्ट असतात, प्रॉपर्टीचे मॅटर्स असतात, म्हणजेच आपले अधिकार आणि त्याच्याबद्दल जर काही नुकसान भरपाई झाली असेल तर हे सिव्हिल मॅटरमध्ये मागता येतं. आता क्रिमिनल मॅटर्स जे असतात किंवा फौजदारी गुन्हे हे म्हणजे सोसायटीवर त्याचा परिणाम होणार आहे, म्हणजे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात त्याला क्रिमिनल मॅटर असं म्हटलं जातं. आता क्रिमिनल मॅटर जे असतात त्याच्यामध्ये खून, मारामाऱ्या, दरोडे असले सगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे येतात. मग याच्यामध्ये शिक्षा काय असते, तर त्याला पनिशमेंट आणि दंड असे हे दोन प्रकारचे त्याला शिक्षा होऊ शकतात. आता जे हे क्रिमिनल आणि सिव्हिल मॅटर्स आपण बघितले तर काही गुन्हे असे असतात की त्याच्यात सिव्हिल पण केस दाखल करता येते आणि क्रिमिनल पण केस दाखल करता येते. आता सिव्हिल केस याचं उदाहरण बघू आपण. समजा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याच्या प्रॉपर्टीचा कब्जा केला आहे, तर तुम्ही सिव्हिल मॅटर टाकलं तर तो कब्जा परत मिळावा म्हणून केस दाखल करता येते. तसेच इतकी दिवस त्यांनी तो ताब्यात ठेवलं तर त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणूनही सिव्हिल केस दाखल करता येते. परंतु त्याच प्रॉपर्टीचा कब्जा जर अतिक्रमण म्हणून टाकलं तर त्याला क्रिमिनल मॅटर होईल, ट्रेसपासची केस दाखल करावी लागेल आणि मग त्याच्यात त्याला पनिशमेंट होईल, जेल पण होऊ शकते आणि फाईन पण होऊ शकतो. म्हणजेच हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे एकाच मॅटरच्या बाबत दाखल करता येऊ शकतात. तर आता आपण हे बघूया की आता सिव्हिल केस आणि क्रिमिनल केस याच्यामध्ये आता दोन प्रकारचे कोर्ट्स असतात. म्हणजे डिस्ट्रिक्टमध्येच दोन प्रकारचे कोर्ट्स असतात. तर मग ह्याच्यात हे डिस्ट्रिक्ट जज म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट असतं आणि एक सेशन कोर्ट असतं. तर मग आता डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजेच त्याच्यामध्ये सिव्हिल मॅटर्स चालतात. डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजेच इथं डिस्ट्रिक्ट जज त्याच्यात काम करणार, सिव्हिल केसेस दाखल होतील. आता ह्याच्यामध्ये हे बघा, डिस्ट्रिक्ट जज असेल, त्याच्यानंतर त्याच्या खालची रँकिंग काय येईल, ॲडिशनल किंवा असिस्टंट जज येईल. 2 नंबरला म्हणजेच मुख्य ह्याला असिस्ट करणारा किंवा ॲडिशनली त्याला मदत करणारा असतो तो ॲडिशनल किंवा असिस्टंट जज असतो. त्याच्या खाली कोण येतात, तर सिव्हिल जज फर्स्ट क्लास आणि सिव्हिल जज सेकंड क्लास. म्हणजे हे सगळे सिव्हिल मॅटर्सच हँडल करतात. परंतु हे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास असं का म्हटलं आहे, तर त्यांच्या मॉनिटरी पॉवर्स आणि ज्युरिडिक्शन पॉवर्स. याचा अर्थ काय, की जर पैशाचे जर काही असतील इतक्या लाखापर्यंतचे मॅटर ह्याला अधिकार दिला आहे, त्याच्यावरच्या जास्ती अमाऊंटचे अधिकार वरच्याला, असे करत त्याची जशी प्रॉपर्टीची ह्याची व्हॅल्युएशन होईल त्याप्रमाणे ते वरच्या लेवलला ते केस दाखल होऊ शकते. म्हणजे हे म्हणून हे असं रँकिंग पडलं आहे की मॉनिटरी आणि ज्युरिडिक्शन हे झाले इकडचे. आता सेशन म्हणजे फौजदारी केस. आता फौजदारी केसमध्ये हेड कोण आहे त्याचा, सेशन जज किंवा सेशन कोर्ट म्हणजेच फौजदारी, त्याला त्यातल्या डिस्ट्रिक्टमधला जो हायर अथॉरिटी आहे ते सेशन जज किंवा सेशन कोर्ट असं म्हटलं. त्याच्या खाली कोण येतं, ॲडिशनल किंवा सेशन जज, म्हणजे त्याच्या खालचा जो असतो त्यांना हे असिस्ट करणारा असतो तो ॲडिशनल सेशन जज. त्याच्यानंतर येतं चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट येतात त्याच्याखाली आणि त्याच्याखाली ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास असे हे येतात. म्हणजे सेशन जज, ॲडिशनल सेशन जज, नंतर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, नंतर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास असे हे लोक येतात. ह्यांनासुद्धा गुन्ह्याचा किती शिक्षा द्यायची, तर मॅजिस्ट्रेट जे म्हटलं आहे चीफ ज्युडिशियलपासून सेकंड क्लास मॅजिस्ट्रेटपर्यंत यांना फक्त 7 वर्षापर्यंतच्या त्याच्या खालच्या शिक्षा देता येतात. 7 वर्षापर्यंतची जी शिक्षा लागते हे त्यांना त्याच्या खालच्या लोकांनाच एवढ्या पॉवर्स आहे. चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आणि फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास यांना 7 वर्षापर्यंतचे जे इम्प्रिझनमेंट आहेत एवढ्याच्या पॉवर्स असतात चीफ ज्युडिशियलला. आणि त्याच्यावरची शिक्षा म्हणजे काय होईल, की फाशी देणं किंवा लाईफ इम्प्रिझनमेंट ह्या ज्या शिक्षा आहेत ते सेशन जज आणि ॲडिशनल सेशन जज यांना दिलेले असतात. म्हणजेच काय, तर
सेशन क्रिमिनल मॅटरमध्ये मॅजिस्ट्रेट आहेत त्यांना कमी पॉवर्स आहे आणि हे सेशन जज यांना जास्तीच्या पॉवर्स आहेत. सिव्हिअर ज्या हार्ड पनिशमेंट्स आहेत ह्या देण्याच्या पॉवर जजेसला आहेत. म्हणजेच तुलनात्मक आपण बघितलं की जज आणि मॅजिस्ट्रेटमध्ये काय फरक आहे, तर ह्याच्यात जजला जास्ती पॉवर्स आहेत आणि मॅजिस्ट्रेटला कमी पॉवर्स आहेत. हा आपण डिफरन्स आपण बघू शकतो. आता आपण हे बघूया जस्टिस म्हणजे काय. तर जस्टिस म्हणजे काय, तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये जे जजेस असतात त्यांना जस्टिस म्हटलं जातं. इकडचे जे असतात त्यांना जजच म्हटलं जातं, डिस्ट्रिक्ट कोर्ट या तालुका कोर्ट. परंतु हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात ते जजेस असतात त्यांना जस्टिस म्हटलं जातं. असं का, तर जस्टिसचा अर्थ पूर्ण न्याय देणारा, की इतकी त्या लेवलला जस्टिफाय करणारे व्यक्ती असते. तर हे जे जस्टिस असतात त्यांना सगळ्या प्रकारच्या केसेसचं नॉलेज असतं, कारण इतके वर्षाचा हा खालच्या कोर्टाचा अनुभव असतो त्यांच्यात आणि म्हणून ते तिथंपर्यंत पोचलेले असतात. म्हणून त्यांना हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या जजेसना जस्टिस असं म्हटलं जातं. आता आपण आताचे लेटेस्ट बघितलं, BR गवई बघितले. आता हे जस्टिस आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे. आणि जर हायकोर्टाचे जे जजेस असतात मुख्य, त्यांना चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट असं म्हटलं जातं. हायकोर्ट म्हणजे ते हायकोर्ट, समजा मुंबई असेल तर चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट असं, आणि त्या हायकोर्टाचा चीफ जस्टिस. आणि त्याच्याखाली बरेच असे जस्टिस असतात की जे इतर जजेस असतात त्यांना जस्टिसच म्हटलं जातं. परंतु त्यातला मुख्य म्हणून चीफ जस्टिस. आणि सुप्रीम कोर्टाचा जो असतो त्याला चीफ जस्टिस ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. ते आत्ताचे जे BR गवई आहेत ते. असं हे म्हणजेच आपण शॉर्टली काय म्हणू शकतो की मॅजिस्ट्रेट आहेत त्यांना कमी पॉवर्स आहेत, जजेस आहेत त्यांना जास्तीच्या शिक्षा देण्याच्या पॉवर्स आहेत, आणि जस्टिस जे आहेत ते अप्पर अथॉरिटीतले म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात यांच्यामध्ये जे काम करत आहेत, आणि त्यांचे जे हेड असतात ते चीफ जस्टिस असतात आणि ते खालचे असतात ते जस्टिस असतात. असं आपण आज जज, मॅजिस्ट्रेट आणि जस्टिस याच्यातला फरक बघितला आहे. आवडलं असलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.